नमस्कार प्रेक्षकांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता कृष्णा बाळजाबाईला म्हणत असते की तुम्ही मला मातीमध्ये गाडायला सांगितलं होतं, हे सत्य मी आता दुष्यंत सरकार यांना सांगणार आहे. तेव्हा बाळजा म्हणत असते, तू दुष्यंताला सांगशील ग की मी तुला मातीमध्ये गाडायला सांगितलं होतं. मीच तुला गाडलं होतं मातीमध्ये मरण्यासाठी. पण तुझ्या बोलण्यावरती दुष्यंत विश्वास ठेवेल का? कारण का मीच तुला मातीमध्ये गाडायला सांगितलं होतं, याचा पुरावा काय आहे तुझ्याकडे? काही पुरावा आहे का माझ्या विरोधात की हे सगळं मी घडून आणलं होतं? आता इथे तू उभी आहेस. मी तुझ्या गळ्यावरती हात ठेवून तुझा गळा दाबून तुला मारण्याचा प्रयत्न केला तर माझ्या हाताचे ठसे तुझ्या गळ्यावरती उमटतील आणि मग मी गुन्हेगार आहे हे सिद्ध होईल. पण कालच्याला जेव्हा मी तुला मातीमध्ये गाडायला सांगितलं होतं तेव्हा तर मी तिथे नव्हतेच. मी तुला गाडण्याचा प्रयत्न केला नव्हताच. मग पुरावा म्हणून तू दुष्यंतला काय बरं सांगणार आहेस, सांग बरं? आणि तरीसुद्धा तू माझ्याबद्दल त्याला सत्य सांगितलंस तरीसुद्धा माझ्याकडे हत्यार आहे ना. मी माझं पहिलं हत्यार काढणार. एकदा का दुष्यंत मला विचारायला आला की आई काय ऐकतोय मी हे, मला इथे कृष्णा सांगत होती की तू तिला गाडण्याचा प्रयत्न केलास मातीमध्ये, ते सुद्धा, तेव्हा मी आरडाओरडा सुरू करणार आणि मी रडायला लागणार. मी म्हणणार, दुष्यंता काय रे, तू इथे तुझ्या आईवरती संशय घेतोयस? ज्या मुलीला, गरीब घरातल्या मुलीला मी आपल्या या घरची सून बनवून आणलं, त्या मुलीने माझ्यावरती इथे आरोप केला की मी तिला मारण्याचा प्रयत्न केला म्हणून. अरे देवा, हे ऐकण्याच्या आधी माझा जीव का नाही गेला? दुष्यंता, मला आज खूप जास्त वाईट वाटतंय रे. मेल्याहून मेल्यासारखं वाटतंय मला. कृष्णाने माझ्यावरती इतका मोठा आरोप केला असं म्हणेन मी. मग काय होईल? दुष्यंतला वाटेल की मी काही केलेलं नाही आहे म्हणून. तेव्हा इथे आता कृष्णा म्हणत असते, तुम्हाला असं वाटतंय तुमच्या विरोधात कुठला बी पुरावा नाही आहे. पण इथे गुन्हेगार एक तरी पुरावा मागे ठेवत असतो आणि लवकरच तुमच्या विरोधात पुरावा मिळणार आहे. कारण दुष्यंत सरकार स्वतःहून या गोष्टीमध्ये आता लक्ष घालणार आहेत. ते स्वतः या गुन्ह्याच्या मुळाशी जाणार आहेत. माहिती आहे तुम्हाला? मग तुमच्या विरोधात एकतरी पुरावा मिळेलच ना. तेव्हा इथे बाळजा म्हणत असते, अगं दुष्यंत जरी इथे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा एका आईवरती तो संशय कधीच घेणार नाही, कळलं? तेव्हा कृष्ण म्हणत असते, ते माझ्यावरती नक्की विश्वास ठेवतील, मला विश्वास आहे. तेव्हा बाळजा म्हणते, मुलं आहेत ना, आई आणि बायको याच्यामध्ये, या धर्मसंकटामध्ये खूपच जास्त सापडतात ग. मग त्यावेळेला ते काय करतात, आईला जास्त प्राधान्य देतात बायकोपेक्षा. आईचं मन दुखावणं त्यांना परवडत नाही. आणि माझा दुष्यंत तर माझ्यावरतीच विश्वास ठेवेल ना, तुझ्यावरती का विश्वास ठेवेल? तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते, मी त्यांना सांगेन की तुम्ही बोलता एक आणि करता एक. तोंडावरती गोड गोड बोलता पण पोटामध्ये विष ठेवता, हे मी त्यांना सांगितल्याशिवाय राहणार नाही. त्यांनासुद्धा कळायला हवं ना की त्यांची आई नक्की कशी आहे ती. तेव्हा बाळजा म्हणते, तू त्याला जर सत्य सांगण्याचा प्रयत्न केलास ना तर मी काय करेन ना तुला कळणारसुद्धा नाही. तू ठीक सांगशील ग, पण तुझी इथे बहीण आहे ना ती पूजा, तिच्याशी माझा काही संबंध नाही आहे. एकदा का तू दुष्यंतला सत्य सांगायला गेलीस की ती पूजा आहे ना, तिला मी जिन्यावरून तरी ढकलेन, त्यानंतरला चुकीचं औषध तरी देईन किंवा वरून गच्चीवरून सुद्धा खाली मी तिला ढकलू शकते. आता तिच्याबरोबर या घरात काहीही होऊ शकतं. आता तू विचार कर ना, तुला तुझी बहीण सुखरूप हवी आहे की नको ते. तेव्हा कृष्ण म्हणते, हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा इथे बाळजा म्हणते, मी तेच बोलते जे तू ऐकलंस. तुझ्या लक्षात आलंच असेल ना आम्हासनी काय म्हणायचं आहे ते. तेव्हा कृष्णा, कसं आहे ना, माझ्या विरोधात जाणं परवडणारं नाही आहे तुला. मी तुझ्याबरोबर असा खेळ खेळेल ना ज्याचा तू विचार बी करणार नाहीस. तेव्हा पायाखाली जमीन आणि डोक्यावरती छप्पर हवं असेल ना तर तोंड बंद ठेवायचं. कारण कसं आहे, कालच तुला इथे तुझ्यावरती किती माझ्या मुलाचं प्रेम आहे हे त्याने सांगितलं आणि ते प्रेम अजून बहरलेलं सुद्धा नाही आहे, तर ते प्रेमाचं झाड हे कोसळून जाईल. तुला तेच हवंय का? असं आता बाळजा म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत विचार करत असतो की कृष्णाच्या बाबतीत जे काही घडलं ते कुणामुळे घडलं असेल. आणि तो विचार करत असतानाच तिथे आढळराव आलेला असतो.
अढळला बघितल्या बघितल्या इथे आता दुष्यंतने आपलं तोंड वाकडं केलेलं असतं. अढळराव म्हणत असतो की दुष्यंता, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो, बोला, काय बोलायचं आहे तुम्हाला? तेव्हा अढळ म्हणत असतो, नाही, कृष्णाबरोबर जे काही घडलं ते अत्यंत वाईट होतं. म्हणजे ऐकलं तरी अंगावरती काटा येतो. त्या पोरीला जिवंत असतानाही गाडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. ही छोटी गोष्ट नाही आहे. तिच्याबरोबर हे जे काही घडलं त्याच्यामध्ये कुणाचा हात असेल, तुला कुणावरती काही संशय वगैरे आहे का, की इथे कुणीतरी दुश्मन आहे आपल्या कृष्णाचा? तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, जर मला कुणावरती संशय असता तर आत्तापर्यंत शांत बसलो असतो का? त्या माणसाला इथे तुडवून जेलमध्ये नसतं का पाठवलं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कृष्णा म्हणत असते की तुम्हाला काय वाटलं तुमच्या विरोधात पुरावा नाही म्हणून तुम्ही माझं तोंड असं बंद कराल, असं वाटतंय तुम्हाला? तेव्हा बाळजा म्हणते, हो, कारण माझ्याकडे अजून खूप पर्याय आहेत तुझे तोंड बंद करण्यासाठी. या घरामध्ये तुझी बहीण पूजा आहे, भक्ती आहे, तुझी ती आई असूनसुद्धा नसल्यासारखी आहे ना, ती सुद्धा आहे, मला माहिती आहे ना. त्यामुळे तुला तुझं कुटुंब सुखरूप हवं असेल तर तू तोंड बंदच ठेवशील, आणि जर तुला यांना सुखरूप बघायचं नसेल तर तोंड उघड. तेव्हा इथे आता दुष्यंत म्हणत असतो की जो कुणी माझ्या कृष्णाला इथे मारण्याचा प्रयत्न करतोय ना, त्याला मी जिवंत सोडणार नाही आहे. त्याला मी शोधून काढणार म्हणजे काढणार. पण माझी कृष्णा प्रत्येक वेळेला सगळ्यांची मदत करत असते. गावकऱ्यांसाठी दिवस रात्र इथे कधीही त्या अडचणीत असतील धावत असते आणि सगळेजण तिचं कौतुकसुद्धा करतात. मग आता कोण आहे असं गावामध्ये जे माझ्या कृष्णाच्या जीवावरती उठू शकतं, मला कळतच नाही आहे. तेव्हा इथे आढळ म्हणतो, असेल कोणीतरी ज्यांना इथे कृष्णाचं येणं आवडलं नसेल, म्हणजे कृष्ण आल्यामुळे त्यांच्या इथे अस्तित्वाला आता धक्का लागतोय की काय, अशी भीती कुणाला तरी असेल ना, त्या व्यक्तीनेच हे सगळं केलं असेल. ती व्यक्ती इथे कृष्णाच्या येण्यामुळे नाखुश असेल, त्यामुळे इथे कृष्णाला संपवण्याचा कुणीतरी डाव रचतंय हे मात्र नक्की. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत म्हणत असतो, ती व्यक्ती कुणी का असेना, पण जी माझ्या कृष्णाला व्यक्ती त्रास देण्याचा प्रयत्न करेल त्या व्यक्तीला मी माफ करणार नाहीये, सोडणार नाहीये. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बाळजा म्हणत असते, कृष्णे, हे बघ, मी तुला एक गोष्ट सांगते, तुला जर तुझं कुटुंब सुखरूप हवं असेल ना तर तू गप्पच बसशील. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते, हे बघा, मी इथे दुष्यंत सरकारला काहीही झालं ना तरी सत्य सांगायला जाणार. तुम्ही माझ्या कुटुंबापासून लांबच राहायचा. म्हणजे एक वेळ मी माझ्यासाठी कुणाला काही बोलणार नाही, स्वतःसाठी मी लढणार नाही. पण जर माझ्या कुटुंबाच्या केसाला जरी धक्का लागला ना तरीसुद्धा मी कुणाला माफ करणार नाही. माझ्या कुटुंबापासून लांब राहायचं. तेव्हा इथे बाळजा म्हणत असते, का? मी काही करू शकते, तुला तर माहिती आहे. मी तुला जर मातीत गाडू शकते ना तर तुझ्या कुटुंबाची काय अवस्था करेन याचा तू जरा विचार कर, आणि मग आता दुष्यंताला काय सांगायचं की नाही त्याचाही विचार कर. तेव्हा प्रेक्षकांनो, दुष्यंत त्या ठिकाणी आलेला असतो. तो म्हणतो, आई, तू इथे? तेव्हा तू इथे काय करतेस? झोपली नाहीस तू अजून? तेव्हा बाळजा म्हणत असते, अरे, असं काय करतोय दुष्यंता? माझ्या इथे सूनबाईची तब्येत जरा बरी नाही आहे. मी तिचीच इथे विचारपूस करायला आले होते. काय हवं नको ते बघायला आले होते. तेव्हा इथे दुष्यंतला खूपच छान वाटतं की आपली आई कृष्णाची काळजी घ्यायला आली होती. तेव्हा इथे बाळजा म्हणत असते की कृष्णे, हे बघ, स्वतःची काळजी घ्यायची, अजिबात कामं करायची नाही, कळलं तुला? आणि आराम करायचा, आराम. आणि मी जे काही सांगितलंय ना ते समद लक्षात ठेवायचं. राहील नवं लक्षात? तेव्हा इथे आता कृष्णा तिला काहीच बोलत नाही. तेव्हा बाळजा म्हणत असते, दुष्यंता, जाते रे मी बाबा, काळजी घे तुझ्या बायकोची, काय हवं नको ते बघ तिला आणि आराम करू देत. तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, ठीक आहे. तेव्हा बाळजा तिथून गेल्यानंतर दुष्यंत म्हणत असतो, कृष्णे, बघितलंस ना आई आता काय म्हणाली? ऐकलंस ना तिचं बोलणं? तुला आता फक्त आराम करायचा, आराम. तेव्हा इथे बस बरे इथे आणि झोप. तेव्हा इथे कृष्ण आता बसलेली असते, तिला पाणी प्यायचं असतं. दुष्यंत म्हणतो, अजिबात नाही, उठायचं तर अजिबात नाही, घे बरं पाणी पी. तेव्हा पाणी पिऊन ती आता ग्लास ठेवायला जात असते. तेव्हा दुष्यंत म्हणतो, एक मिनिट, तू कशाला उठलीस? मी आहे ना इथे. तो आता तिच्या हातातून ग्लास घेऊन सुद्धा बाजूला ठेवतो. तेव्हा प्रेक्षकांनो, कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, अहो, टेरेसवरती ना काही कपडे टाकलेत, त्याच्यामध्ये उशांची कवरंसुद्धा आहेत, थांबा ती मी घेऊन येते.
तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो की थांब ना, मी पण येतो तुझ्याबरोबर. तेव्हा इथे कृष्णा आणि दुष्यंत दोघेजण आता टेरेसवरती गच्चीवरती गेलेले असतात आणि तेव्हा इथे ती उशांची कवरं एक एक करून काढत असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे तिच्या मागे मागे दुष्यंतसुद्धा आलेला असतो. तेव्हा त्या दोघांमध्ये आता कपड्यांवरून सुद्धा वाद होत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो कृष्णा इथे कवर आता चेंज करायला जाते. तेव्हा दुष्यंत म्हणतो थांब, हे काम मी करणार. तेव्हा कृष्णा म्हणते अहो काय करताय हे, मला करू द्या की. तेव्हा दुष्यंत म्हणतो नाही, आई म्हणाले ना की तू आराम करायचा म्हणून, मग तू आता आरामच करायचा, कळलं तुला. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कृष्णा म्हणत असते की बरं ठीक आहे मी आलेच हा. तेव्हा तो म्हणतो चल मी पण येतो. तेव्हा कृष्णा म्हणते अहो असं काय करताय, बाथरूममध्ये चालले म्या, आता तिथे सुद्धा मागोमाग येणार आहात का. तेव्हा तिथे भक्ती आलेली असते. भक्ती म्हणते की दुष्यंत सरकार, कृष्णी कुठे आहे, मला थोडं तिच्याशी बोलायचं होतं. तेव्हा दुष्यंत म्हणतो एक मिनिट हा, कृष्ण आहे ना जरा वॉशरूममध्ये गेली, ती येतच असेल असा. तेव्हा इथे कृष्ण आलेली असते. तेव्हा इथे तिला बघून भक्ती खूपच जास्त इमोशनल होते. भक्ती म्हणत असते अगं कृष्णे, काय झालं होतं गे तुझ्याबरोबर, म्हणजे बघ ना दुष्यंत सरकार, जर त्या ठिकाणी वेळेवरती पोचले नसते तर तुझी काय अवस्था झाली असती गं, म्हणजे मला तर ते सगळं बघवतसुद्धा नव्हतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे कृष्णा म्हणत असते भावा नको काळजी करू, मी आता एकदम ठीक आहे. तेव्हा भक्ती म्हणत असते की दुष्यंत सरकार, या संपूर्ण गावामध्ये तुमचं घर म्हणजे सेफ आहे नाही का, पण तुमच्याच घरामध्ये आमची इथे कृष्णा मात्र सेफ नाही आहे. तिला जमिनीमध्ये गाडण्याचा प्रयत्न करण्यात आला, म्हणजे कुणाची इतकी हिंमत झाली असेल. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते भक्ते, अगं त्यांना तू काही नको बोलूच बघ, आज मी तुमच्यासमोर उभी आहे ना, हे सगळं दुष्यंत सरकारमुळेच तर आहे ना. तेव्हा भक्ती म्हणते अगं तुझं नशीब बलवत्तर, म्हणून तू तिथून बाहेर पडलीस आणि तुझ्या जीवात जीवसुद्धा आला, नाहीतर अशा पद्धतीने तुला मारण्यात आलं होतं. तुझ्याबरोबर काही घडलं असतं कृष्णे, आम्ही काय केलं असतं तुला काही झालं असतं तर. मला तर बाई विचार करूनच अंगावरती काटा येतोय. तुला जर काही झालं असतं तर मी कधीच स्वतःला माफ करू शकले नसते आणि मी तुझ्याशिवाय जगूसुद्धा शकले नसते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भक्ती म्हणत असते काय गं कृष्णे काय झालं, कसला विचार करतेस तू. तेव्हा इथे बाजा म्हणालेली असते की तू जर दुष्यंताला काही सांगितलंस तर तुझी बहीण पूजा, भक्ती आणि तुझी ती आई नसलेली सुद्धा आणि असलेली सुद्धा ह्या तिघींना काही मी सोडणार नाही. तेव्हा इथे कृष्ण म्हणत असते भक्ते, अगं तू जरा जास्तच काळजी घेतेस माझी, एवढं काय बी झालेलं नाही मला. तेव्हा भक्ती म्हणत असते कृष्णे, अगं तू तुझ्या बहिणीपासून सत्य लपवशील आणि मला कळणार नाही असं वाटलं तुला. तेव्हा इथे भक्ती म्हणत असते कृष्णे सांग बरं, नक्की काय झालंय तुझ्या मनामध्ये ते मला कळू दे, प्लीज सांग ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कृष्णाला खरं तर सत्य सांगायचं असतं, ते म्हणजे बाळजानेच तिला जमिनीमध्ये गाडायला सांगितलं होतं आणि आता बाळजाने सत्य जर दुष्यंतला सांगितलंस तर तुझ्या कुटुंबाचं काही खरं नाही अशी धमकीसुद्धा तिला दिलेली असते. तेव्हा इथे भक्ती म्हणत असते कृष्णे, जे काही मनात आहे ते सांग ना, असं काय सांगायचं आहे तुला, जर मला सांगितलंस तर तू अडचणीत येशील, असं काही सत्य आहे का सांग. तेव्हा इथे कृष्ण आता भक्तीला मिठी मारते, कारण तिला आता आपल्या कुटुंबाची काळजी वाटत असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कृष्णाची अवस्था बघून दुष्यंतला तर खूपच जास्त वाईट वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता कृष्णा सांगत असते दुष्यंतला की ज्या माणसाने मला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केला, मला किडनॅप केलं होतं, त्या माणसाचे डोळे निळे होते. त्यानंतर इथे बाळजा दुष्यंतला म्हणत असते अरे दुष्यंता, तू कशाला इथे कृष्णाची काळजी करतोयस, आम्ही आहोत ना सगळेजण तिच्यावरती लक्ष ठेवायला, तू जा बरं, तू आता अमेरिकेला जा. त्यानंतर इथे आता दुष्यंत हा बॉडीगार्ड झालेला असतो कृष्णाचा, सिक्युरिटी गार्ड झालेला असतो आणि तो कृष्णाची सतत काळजी घेत असतो. त्यानंतर इथे बंब्या जात असताना एका गुंड माणसाला त्याचा धक्का लागतो. तो म्हणतो काय रे दिसत नाही का, डोळे फुटले का तुझे. तेव्हा तो त्या माणसाचे आता डोळे बघतो, ते निळे निळे असतात, कारण कृष्णाने दुष्यंतला सांगितलेलं असतं की तिला किडनॅप केलेल्या माणसाचे डोळे निळे होते. तेव्हा त्या माणसाला आता इथे दुष्यंतने पकडलेलं असतं आणि बाळजाच्या समोर आणलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की हा बघा, हाच तोच माणूस आहे ज्याने इथे कृष्णीला इथे किडनॅप केलं होतं.
तेव्हा प्रेक्षकांनो, शेवटीला दुष्यंतने त्या गुन्हेगाराला शोधून काढलेलं असतं आणि त्या माणसाने खऱ्या गुन्हेगाराचं नावसुद्धा इथे सांगितलेलं असतं की इथे कृष्णाला किडनॅप करायला कुणी सांगितलं होतं. तर प्रेक्षकांनो, अशा ठिकाणी इथे आता दुष्यंतने खरा गुन्हेगार शोधलेला असतो.